मित्र हो, कडक मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कडक मध्ये आपण जाणून घेणार आहोत कडक ओपिनियन. कडक ओपिनियन हे असणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांबद्दल. मागच्या काही दिवसांपासून आपण बातम्या बघतोय. जवळपास सगळ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळे होताना दिसत आहेत. पेपर फुटल्याचे प्रकरण आपण जाणून घेतो आहोत, बघतो आहोत, वाचतो आहोत. नुकतीच झालेली शिक्षक पात्रता परीक्षा असेल, ज्याला आपण टीईटी म्हणूया, तिच्यामध्ये झालेला घोटाळा असेल, आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये झालेला घोटाळा असोत किंवा मग म्हाडाच्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा असेल, पेपरफुटी असेल. ही पेपरफुटी नेमकी का होतीये? स्पर्धा परीक्षांमध्ये असे घोटाळे का होत आहेत? ते घोटाळे कसे होत आहेत आणि साधारणपणे त्याची कारणं काय आहेत? या सगळ्यांबद्दल आजच्या आपण कडक ओपिनियन मध्ये जाणून घेणार आहोत. आणि आज कडक ओपिनियन मध्ये आपल्यासोबत आहेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक श्रीहरी पांडव. श्रीहरी पांडव सर हे गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये जवळून पाहिलेल्या काही गोष्टी, काही अनुभव आज आपल्याशी ते शेअर करणार आहेत. चला तर जाणून घेऊयात मग आजचं कडक ओपिनियन. ऐनवेळी रात्रीच्या वेळेस परीक्षा रद्द होण्याची घोषणा सरकारचे मंत्री करतात. पोलीस तपासादरम्यान सांगतात की मागच्या 3 वर्षांमध्ये झालेल्या प्रत्येक परीक्षेमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची गडबड झाली आहे. काही मंत्री तर अशी घोषणा करतायत की जर भरती प्रक्रियांमध्ये घोटाळे झाले तर भरतीच रद्द केली जाईल. या सगळ्या घोषणांमुळे आज महाराष्ट्राचा आणि भारताचा विद्यार्थी जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो पूर्णतः अहवालदिल झालाय. आजच्या या कडक ओपिनियनच्या सदरामध्ये मी श्रीहरी पांडव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या सदरामध्ये आपण याच अतिशय गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत आणि एक या पूर्ण प्रक्रियेशी जोडली गेलेली व्यक्ती म्हणून मी आज आपल्या समोर काही महत्वाच्या निरीक्षणांची देखील नोंद करणार आहे. आणि त्याच्या सोबतच या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर कोणी कोणी काय काय करायचं, एक क्लास संचालक म्हणून मी काय करायचं, विद्यार्थी पालकांची जबाबदारी काय आहे आणि सरकारकडून आमच्या काय अपेक्षा आहेत, या सगळ्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत कडक ओपिनियनच्या या सदरामध्ये. आजच्या या सदरामध्ये आपल्याला एकूण 4 प्रश्न हाताळायचे आहेत. हे 4 प्रश्न स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि इतर कोणत्याही परीक्षेची तयारी करणाऱ्या, अगदी नीट, IIT, JEE असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षा असतील, मग ती UPSC सारखी परीक्षा असेल, MPSC सारखी परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षांमध्ये जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे घोटाळे थांबवायचे असतील तर आपल्याला ह्या 4 प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे ते म्हणजे परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार कोणते आहेत आणि किती आहेत. सद्यस्थितीला प्रसार माध्यमांमध्ये अतिशय फेमस होत असलेला जो गैरव्यवहार आहे तो म्हणजे परीक्षांची पेपर फुटी. विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेचे पेपर आधीच येऊन पोहोचतायत आणि या पेपर मधील प्रश्न पाठ करून विद्यार्थी परीक्षांना बसतायत. हा एक पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार तो म्हणजे सद्यस्थितीला तो क्लास संचालकांमार्फत केला जातोय. तो म्हणजे कोणत्याही परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याआधीच त्या परीक्षेच्या तारखा डिक्लेअर करण्यासाठीची चढाओढ. आपण बघतोय की अनेक युट्यूब चॅनल्स यासाठी फेमस आहेत की परीक्षेची कुठली नोटिफिकेशन येण्याआधीच ते काय करतात, परीक्षेच्या तारखा देतात. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा चालणारा जो गैरव्यवहार आहे त्याला आपण म्हणतो डमी कॅन्डिडेट परीक्षेमध्ये बसवणे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या तीनही गैरव्यवहारांना सखोलपणे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा पेपर कसे फुटतात हे जरा थोडंसं विस्तृतपणे बघूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारमार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या कुठल्याही परीक्षा आहेत त्या कोणत्या ना कोणत्या संस्थेकडे दिल्या गेलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, जर मला राज्यसेवा पूर्व परीक्षाबद्दल विचार करायचा आहे तर राज्यसेवेच्या परीक्षेचे पेपर हे आयोग म्हणजेच आपला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तयार करतं. त्यानंतर जर गट क म्हणजेच इतर कुठल्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असतील तर ह्यासाठी काही खाजगी संस्थांना त्याची कंत्राटं दिली जातात. आणि या प्रक्रियेमध्ये खास करून ज्या व्यक्ती सामील आहेत त्यांना जर पैशाची प्रलोभनं कुठून मिळाली तर पहिल्यांदा काम होतं ते म्हणजे या परीक्षेसाठी निश्चित झालेले जे पेपर आहेत ते अशा काही लोकांच्या हाताला लागतात की ज्यांना हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जाळं माहिती आहे. लक्षात घ्या, आज प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या खासगी क्लासमध्ये समाविष्ट आहे. या खासगी क्लास संचालकांना हाताशी धरून हे जे एजंट आहेत हे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांवर जाळं टाकतात आणि असं सांगितलं जातं किंवा चला ह्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचंय, आमच्याकडे त्याचा अगदी चांगला फॉर्म्युला आहे, तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन घ्या, आम्ही तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार असू. मग असे विश्वासात आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून मग क्लास संचालक पैशाची मागणी करतात. भरपूर वेळेस विद्यार्थ्यांकडून पण अशी मागणी येते की सर मला कसल्याही परिस्थितीमध्ये यावर्षी परीक्षेमध्ये पास व्हायचंच आहे, दुसरा काही मार्ग असेल तर सांगा.
असं विद्यार्थी येऊन ज्यावेळेस एखाद्या क्लास संचालकाला म्हणतो त्यावेळेस साहजिकच क्लास संचालकाला देखील काय नफा पैसा कमवायचा आहे आज, आणि त्या पैशासाठी हे पूर्ण रॅकेट तयार होतं. विद्यार्थी, क्लास संचालक, त्यांचे एजंट आणि सरकारी यंत्रणेमधले अधिकारी एकत्रित मिळून मग पेपर 2 दिवस, 1 दिवस, 5 दिवस आधी बाहेर काढतात. प्रश्नपत्रिका सांगितल्या जातात, त्यांची उत्तरं शोधून घेतली जातात, विद्यार्थ्यांकडून ती पाठ करून घेतली जातात आणि मग परीक्षांमध्ये पेपर लीकचा घोटाळा घडतो. दुसरा जो घोटाळा आहे तो म्हणजे परीक्षांच्या तारखा डिक्लेअर करण्यासाठीची चढाओढ. आज आपण बघतोय अनेक युट्यूब चॅनल्स आहेत अशी एक वेगवेगळ्या क्लासेसची जे एक गोष्ट क्लेम करतात की सगळ्यात पहिल्यांदा तारीख परीक्षेची आम्ही डिक्लेअर करतो. आता यासाठी काय केलं जातं, परीक्षा घेणाऱ्या काही कंत्राटदार संस्था आहेत, या कंत्राटदार संस्थांमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत ओळखी वाढवल्या जातात, त्यांच्यासोबत संधान बांधलं जातं आणि त्यांच्याकडून हळूहळू ही माहिती काढून घेतली जाते. लक्षात घ्या, कोणत्याही घोटाळ्याची ही पहिली सुरुवात आहे. पहिली सुरुवात काय, सगळ्यात पहिल्यांदा तारखा काढणे. जेव्हा तारखा काढल्यात पैसे देऊन अधिकारी देखील थोडासा निडर होतो, क्लास संचालक देखील निडर होतो आणि ठरवतो चला आता इथून पुढे परीक्षेच्या तारखा नको, आता आपण विद्यार्थीच परीक्षेमध्ये लावूया. त्यामुळे इथून सुरुवात झाली आणि शेवट कुठे झाला तर पेपर फुटीमध्ये. त्याच्यासोबतच एक अतिशय संघटित स्वरूपाची गुन्हेगारी जी सध्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालतीये ती म्हणजे डमी कॅन्डिडेट बसवणे. आपण बघतो अनेक परीक्षांमध्ये पास होणारा विद्यार्थी बघितल्यानंतर त्याच्याकडे बिलकुल कुवत नाहीये परीक्षेमध्ये पास व्हायची, पण तरी देखील तो अतिशय चांगल्या मार्काने पास झालाय. का बरं? कारण त्याच्या जागी दुसराच कोणीतरी विद्यार्थी बसलाय. चित्रपट तर तुम्ही पाहिलाच असेल फास्टर फेने नावाचा. कसा एमबीबीएस झालेला किंवा एमबीबीएसच्या द्वितीय किंवा तृतीय वर्षाला असलेला विद्यार्थी सीईटी परीक्षा देतो आणि दुसऱ्याच एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन हे डॉक्टरकीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी होतं. हे असे डमी कॅन्डिडेट बसवणं, हे होणारे जे गैरव्यवहार आहेत ते अतिशय भीषण आहेत आणि मेहनत करणारे विद्यार्थी, त्यानंतर अतिशय सचोटीनं आपलं सर्वस्व पणाला लावून काम करणारे विद्यार्थी यांचं कुठेतरी फार मोठं नुकसान या सगळ्या गैरव्यवहारांमध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. आता पुढचा जो आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे ह्या गैरव्यवहाराची नेमकी कारणं काय आहेत, कोण नेमकं ह्या गैरव्यवहारांना घडवून आणतंय, कशामुळे हे गैरव्यवहार घडतायत. सध्या स्थितीला सगळ्याच प्रसार माध्यमांमध्ये एकच गोष्ट सांगितली जाते, सगळे जे क्लास संचालक आहेत अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो बेईमान आहेत, हे सगळे एकजात फक्त नफ्यासाठी काम करणारी लोक आहेत आणि त्यांच्यामुळेच गैरव्यवहार घडतायत. खरंच क्लास संचालक एकमेव व्यक्ती अशा आहेत का की ज्या जबाबदार आहेत? नक्कीच नाही. कोणताही ज्यावेळेस गैरव्यवहार घडतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा किंवा एका संस्थेचा समावेश नसतो, त्याच्यामध्ये पूर्ण समाज समाविष्ट असतो. एक इंग्रजी मधली म्हण आहे, व्हेन अ चाइल्ड इज अब्युज्ड इट इज नॉट अब्युज्ड बाय अ पर्सन, इट इज अब्युज्ड बाय अन एंटायर सोसायटी. म्हणजे कोणताही जर गैरव्यवहार घडत असेल तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती किंवा एक संस्था जबाबदार नसते, त्याच्यामध्ये पूर्ण समाज सहभागी असतो आणि तो सहभागी असल्याशिवाय तो गैरव्यवहार होऊ शकत नाही. तर बघूया नेमकी कारणं काय आहेत ह्या परीक्षेतील घोटाळ्यांची. पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण मी सांगेल ती म्हणजे आमच्यासारख्याच खासगी क्लास संचालकांमध्ये चाललेली चांगल्या निकालांची चढाओढ. आज ज्याच्याकडे चांगले निकाल आहेत तो लगेच न्यूजपेपरमध्ये मोठी ऍड देतो आणि काय करणार आहे, विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्याचे जास्त निकाल विद्यार्थी देखील डोळे झाकून बघत नाहीत किंवा हे निकाल त्यांनी कसे मिळवलेत, कुठून मिळवलेत, कशा पद्धतीनं लावलेत, पण ज्याच्याकडे फोटो जास्त त्याच्याकडे सगळे विद्यार्थी पळतात. त्यामुळे ह्या चढाओढीतून एक प्रकारे माझे विद्यार्थी सिलेक्ट झालेच पाहिजेत हे एक तत्व डोळ्यासमोर ठेवून पेपर फुटीचं प्रकरण घडतं. दुसरं आपण बघतो विद्यार्थी आणि पालकांचं. आज मला एक सांगा, काय बोली लागली असेल बरं एखाद्या अधिकाऱ्यावर जर त्याचं लग्न होणार असेल तर? आणि मला असं वाटतं मी हे वेगळं भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या समाजाला सांगायची गरज नाहीये की आज जेवढा मोठा अधिकारी तेवढं त्याला मिळणारा हुंडा देखील जास्त आहे आणि ह्या हुंड्याच्या हव्यासापोटी देखील पेपर फुटीसाठी विद्यार्थी आणि पालक अगदीच उत्सुक असतात. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. आपल्याकडे होणारी स्टाफ सिलेक्शन कमिशनची भारतीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर होणारी परीक्षा, या परीक्षेमध्ये काय घडतं बरं तर उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या ठिकाणी अतिशय सधन शेतकरी आहेत ज्यांच्या शेतीची किंमत एकरी 1 कोट, 2 कोट, 5 कोट इतकी आहे. अशा लोकांना सरकारी नोकरी करायची आहे का? कारण सरकारी नोकरी केली तर जास्त हुंडा मागता येतो. मग त्यासाठी काय करायचं तर 80 लाख, 90 लाख, 1 करोड रुपये देऊन पेपर फोडायचे, पेपर मिळवायचे, परीक्षेमध्ये यश मिळवायचं आणि भरघोस हुंडा घ्यायचा. हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि विद्यार्थी पालक
हे अशा प्रकारच्या पेपर फुटीमध्ये ह्या कारणासाठी सामील होतात. प्रत्येक विद्यार्थ्याला, कोणाला सिलेक्शन नकोय आज, प्रत्येक विद्यार्थ्याला जर मी एखाद्याला सांगितलं चल 80 लाख रुपये दे, IAS ऑफिसर बनवतो, आज 1000-1200 विद्यार्थी तयार होतील या गोष्टीसाठी. म्हणजे लक्षात घ्या, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे समाज कुठे ना कुठेतरी, खासगी क्लास संचालकच याला जबाबदार आहेत अशातला प्रकार नाहीये. याला समाज देखील तितकाच जबाबदार आहे आणि समाजामध्ये ह्या पूर्ण स्पर्धा परीक्षांचं असलेलं जे वलय आहे ते देखील याला कुठे ना कुठे कारणीभूत आहे. त्यानंतर याला सरकारमध्ये घडणाऱ्या गोष्टी काय, तर सरकारकडे कोणतीही, ज्याला आपण म्हणू शकतो निश्चित अशी यंत्रणा ह्या सगळ्या परीक्षांना चालवण्यासाठी आपल्याला दिसत नाही आज. फॉर एक्झाम्पल, जर आपण सरळ सेवा परीक्षांचं महाराष्ट्र सरकारमार्फत घेतल्या जाणाऱ्या जर सरळ सेवा परीक्षा बघितल्या तर दरवर्षी ह्या परीक्षा कंडक्ट करणाऱ्या खासगी यंत्रणा बदलतात. निश्चित स्वरूपाच्या यंत्रणा या परीक्षांसाठी उपलब्ध नाहीयेत आणि साहजिकच कमी वेळामध्ये जास्त पैसे कमवण्याच्या हेतूने जर एखादा व्यक्ती ह्या प्रक्रियेमध्ये सामील झाला तर ह्या खासगी व्यक्तींकडून नक्कीच मोठ्या प्रमाणावर, ज्याला आपण म्हणू शकतो घोटाळा झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे हे सगळ्या कारणांमधून हा परीक्षांमधील घोटाळा घडतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढचा प्रश्न पडेल तो म्हणजे या सगळ्या परीक्षांसाठी जबाबदार किंवा ह्या सगळ्या घोटाळ्यांसाठी जबाबदार कोण आहे? पहिलं, नक्कीच हे क्लास संचालक ह्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत आणि त्यांची जबाबदारी त्यांना झटकता येणार नाहीये. पण एकदाच सगळेच क्लास संचालक असे आहेत का? तर नक्कीच नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये जसे चांगले व्यक्ती आढळतात तशा वाईट प्रवृत्ती देखील आढळणार आहेत आणि तेच खाजगी कोचिंग क्लासेसचे आहे. आज ह्या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अनेक अशा वाईट प्रवृत्ती आहेत की ज्या पेपर फुटीसाठी जबाबदार आहेत, ज्या परीक्षांमधील घोटाळ्यांसाठी जबाबदार आहे, पण त्याच वेळेस ह्या क्षेत्रामध्ये अगदी इमाने इतबारे विद्यार्थ्यांची आणि शिक्षण क्षेत्राची सेवा करणारे व्यक्ती देखील आहेत आणि त्यामुळे क्लास संचालक कुठे ना कुठेतरी नक्कीच या पूर्ण प्रक्रियेसाठी जबाबदार आहेत. दुसरं सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थी आणि पालकांना त्यांची जबाबदारी झटकता येणार आहे का? नाही. नुकत्याच झालेल्या गैरव्यवहारामध्ये आपण बघितलं की लाखो करोड रुपये हे क्लास संचालकांनी एकट्याने दिलेत का? नाही. हे पैसे त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील दिलेत. म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थी देखील तितकेच जबाबदार आहेत. बर, आता याच्यामध्ये सगळं जबाबदारी सरकारी यंत्रणांना झटकून टाकता येईल का, की जशी ह्यावेळेस टाकली गेली, सांगितलं गेलं की नाही, विद्यार्थी आणि पालक आणि क्लास संचालकांचे एक रॅकेट महाराष्ट्रामध्ये तयार झालंय आणि हे पेपर फुटीसाठी जबाबदार आहे, आमची काही त्याच्यामध्ये चूक नाही, असं सांगून सरकार स्वतःची जबाबदारी झटकू शकतं का? तर नाही. सरकारची ही प्राथमिक जबाबदारी आहे की कोणतीही जी भरती प्रक्रिया घेतली जाते त्या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळे होणार नाहीत यासाठी ती यंत्रणा स्वयंपूर्ण आणि फुल प्रूफ बनवणं ही सरकारची देखील जबाबदारी आहे. जर सरकार कुठे ना कुठे ह्या घोटाळ्यांसाठी मुद्दामून म्हणा किंवा अनावधानाने म्हणा जर असे लूप होल्स ठेवत असेल तर नक्कीच घोटाळे होणार आहेत इथून पुढे. आणि त्यामुळे जर ह्या घोटाळ्यांना क्लास संचालक जबाबदार आहेत तर विद्यार्थी आणि पालक तितकेच जबाबदार आहेत आणि त्याच्यासोबत सरकार देखील तितकंच जबाबदार आहे. कोणालाही आपली जबाबदारी झटकता येणार नाहीये. आता आपण येतोय आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. नुसताच समस्या सांगून मला थांबता येणार आहे का? तर नक्कीच नाही. समस्येवर जर मला सोल्युशन देता आलं नाही तर ह्या गोष्टीचा, या चर्चेचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी इथून पुढे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार होऊ नये म्हणून मी एक क्लास संचालक म्हणून, एक विद्यार्थी आणि पालक म्हणून तुम्ही आणि एक सरकार म्हणून सरकारने काय करायचं याच्यासाठी आपल्याला एक निश्चित असा आराखडा देणं गरजेचं आहे आणि तो आराखडा मी तुमच्यासमोर मांडतोय. सगळ्यात पहिल्यांदा ज्याच्यावर सर्वात जास्त जबाबदारी आहे त्या संस्थेविषयी आपण बोलूया आणि ते म्हणजे आपलं सरकार. लक्षात घ्या, सरकारची ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की कोणतीही जी भरती प्रक्रिया होईल त्या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळे होणार नाहीत. आता सरकारने काय करणं अपेक्षित आहे तर लक्षात घ्या, दरवर्षी सरकारला विविध प्रकारच्या भरती प्रक्रिया आणि विविध प्रकारच्या परीक्षा घ्याव्या लागतात. यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची यंत्रणा उभी करून अगदीच व्यवस्थापन शून्य परीक्षा घेण्यापेक्षा सरकारने या प्रत्येक परीक्षांसाठी स्वतंत्र व्यवस्थेची उभारणी करणं गरजेचं आहे. विद्यार्थी देखील चुकीची मागणी करतात. कुठली? तर सगळ्या परीक्षा MPSC म्हणजेच राज्य सेवा आयोगाला घेऊ द्यात. तसं शक्य आहे का? तर नाही. सरकारला जसं केंद्र स्तरावर किंवा इतर राज्यांमध्ये, याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊया केरळ राज्याचं. केरळ राज्याने अतिशय महत्वपूर्ण यंत्रणा उभारलेली आहे कारण तिथे देखील अशा प्रकारचे घोटाळे काही वर्षांपूर्वी होताना आढळले होते. तर लक्षात घ्या, आपल्याकडे गट अ आणि गट ब या परीक्षांसाठी आपल्याला एक स्वतंत्र आयोग ऑलरेडी आहे, त्याचं नाव आहे MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. इतर कोणत्याही पदासाठी जर मला पदभरती घ्यायची असेल तर त्यासाठी एक स्वतंत्र, स्वायत्त
आणि जिला स्वतःचं असं अधिकार क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये सरकार किंवा सरकारी यंत्रणांचा कोणताही हस्तक्षेप नाहीये, अशा संस्थेची उभारणी येणाऱ्या कालावधीमध्ये सरकारला करावी लागेल. आणि त्यासाठीचं राजकीय, ज्याला आपण म्हणू शकतो इच्छाशक्ती, ही येणाऱ्या किंवा आजच्या सरकारला दाखवावी लागेल. त्यामुळे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी यंत्रणा या तात्पुरत्या स्वरूपामध्ये उभ्या करण्यापेक्षा निश्चित आणि दीर्घ कालावधीसाठी जर परीक्षा घेण्याची यंत्रणा उभारली तर मला असं वाटतं हा घोटाळा किंवा ह्या अशा प्रकारचे गैरव्यवहार नक्कीच थांबवता येतील. एक क्लास संचालक म्हणून आपण काय करणं किंवा मी काय करणं गरजेचं आहे? लक्षात घ्या, क्लास संचालकांना अशी प्रलोभनं वारंवार दिली जाणार आहेत. कोणती प्रलोभनं की तुमचे विद्यार्थी सिलेक्ट करून देतो, तुमचे जास्तीत जास्त विद्यार्थी फायनल रिझल्ट मध्ये झळकतील, या अशा नीतिमत्ता शून्य अशा रिझल्टचा भविष्यामध्ये आपल्याला खरंच मित्रांनो काहीही फायदा होणार नाही. आणि त्यामुळे क्लास संचालकाने कुठे ना कुठेतरी एक स्वतंत्रपणे जबाबदारी घेऊन वागलं पाहिजे. आणि अशा कोणत्याही प्रक्रियांच्या एजंट्स जर तुमच्याकडे येत असतील तर लागोलाग त्याची माहिती ही तुम्ही जवळच्याच पोलीस स्टेशन्सना किंवा इतर घटकांना दिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या प्रकारांना आळा घालता येईल. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थी आणि पालकांची जबाबदारी काय आहे? विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. कसं? कारण ह्या प्रक्रियेमध्ये जर कोणी एक घोटाळा करतोय तर त्याचा परिणाम हा सगळ्या विद्यार्थ्यांवर पडतोय. सगळ्यात पहिल्यांदा अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका, कारण पुढे भविष्यामध्ये कधी ना कधी तुम्हाला ह्याची परतफेड करावी लागणार आहे. जरी आज तुम्ही चुकीच्या मार्गाने पद मिळवलं आणि भविष्यामध्ये जर त्या घोटाळ्याची चौकशी झाली तर तुमचं पद तुमच्या हातामध्ये राहणार आहे का? नाही. आणि त्यामुळे गैरव्यवहारांमध्ये सामील होऊ नका. कोणत्याही फौजदारी स्वरूपाच्या कारवाईपासून स्वतःला दूर ठेवा. आणि पालकांसाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अशा प्रकारे प्रलोभनांना बळी पडून हुंड्यासाठी म्हणा किंवा इतर कुठल्या सामाजिक दबावासाठी म्हणा विद्यार्थ्यांना अशा घोटाळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करू नका. माझी सगळ्याच यंत्रणांना एकत्रितपणे विनंती आहे की आपण सगळ्यांनीच जर एकत्र येऊन ह्या चुकीच्या दुष्प्रवृत्तीचा जर नायनाट करायचं ठरवलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण नक्कीच याचा नायनाट करू शकतो आणि भविष्य हे आपण उज्ज्वल बनवू शकतो. विद्यार्थ्यांना होणारे मनस्ताप, विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि विद्यार्थ्यांना ह्या प्रक्रियांमधून होणारा जो त्रास आहे तो जर थांबवायचा असेल तर विद्यार्थी पालक, क्लास संचालक आणि सरकारी यंत्रणा यांना एकात एक हात घालून घट्टपणे उभं राहावं लागेल आणि याचा सामना करावा लागेल. धन्यवाद.